हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत शेवग्यांच्या शेंगांची फ्राय। एकदम खायला देखील मस्त लागते, एकदम कुरकुरीत आणि जेवणासोबत तोंडी लावायला देखील एकदम मस्त आहे ही रेसिपी। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकदम मस्त होणार आहे व्हिडिओ। तर इथे मी 4 शेंगा घेतलेल्या आहेत आणि एकदम मस्त फ्रेश शेंगा आहेत आणि एकदम मस्त टेस्टला देखील छान आहेत। काही कडू असतात किंवा काही गोड असतात, अशा वेगवेगळ्या शेंगा असतात। तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते। अशा पद्धतीने आपण शेवग्याची शेंग आहे ती सोलून घ्यायची आहे। ही शेंग आहे ती खूप हेल्दी असते, त्यामध्ये खूप पोषक घटक असतात। तर आपल्याला महिन्यामधून तरी 4-5 वेळा तरी खाल्लीच पाहिजे, खूप चांगली आणि हेल्दी असते। तर अशाच पद्धतीने आपण शेंग आहे ती सोलून घेणार आहोत। जास्त देखील टाइम लागत नाही, फटाफट शेंग आहे ही सोलून होते। तर इथे मी एक शेंग आहे ती सोलून घेतलेली आहे आणि आता आपण मध्ये कट करून घेऊयात। अशा पद्धतीने मध्ये कट करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी 4 शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। तर आता आपण या शेंगा आहेत त्या बॉईल करायला घेऊयात। त्यासाठी इथे मी पातेले घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे। तर आता आपण शेंगा आहेत त्या पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि पाणी आहे ते कमीच घालायचं आहे, एकदम जास्त देखील पाणी घालायचं नाही आहे। तर आता आपण मी इथे गॅसवरती ठेवलेला आहे आणि आता आपण ह्याला बॉईल करून घेऊयात। 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली शेंग आहे ती छान अशी बॉईल होते। तर बघू शकता शेंग आहे ती छान आपली 7 ते 8 मिनिटांमध्ये बॉईल करून झालेली आहे, छान अशी शिजलेली आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। तर बघू शकता आपली शेंग आहे ती मस्त शिजली गेलेली आहे। ते आता आपण गॅस आहे ती बंद करून घेऊयात आणि आता आपण थंड करून घेऊयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि इथे मी 1.5 कप बेसन घेतलेला आहे। तर बेसन आहे ते आपण छान भाजून घेऊयात, असं गोल्डन असं पिंक कलर येईपर्यंत आपण बेसन आहे ते छान भाजून घ्यायचं आहे आणि छान त्याचा सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। बेसन छान भाजलं गेलं ना की त्याचा छान असं सुगंध येतो, तर समजून जायचं की आपलं बेसन आहे ते छान भाजलं गेलेलं आहे। तर बघू शकता इथे आपलं बेसन आहे ते छान भाजून झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि बेसन आपण हे साईडला ठेवूयात थंड करायला। त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। तर इथे मी शेंगदाणे आहेत ते कच्चे शेंगदाणेच घेतलेले आहेत, भाजून न घेता। भाजून शेंगदाणे घ्यायचे नाही आहेत आपल्याला। तर इथे मी जेवढं बेसन घेतलेलं आहे तेवढं मी शेंगदाणे घेणार आहे, म्हणजे 1.5 कप आपण शेंगदाणे घेणार आहोत आणि छान आपण बारीक आहे ते वाटून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी तुम्हाला ओपन करून दाखवते झाकण। बघू शकता मस्त असं आपलं वाटलं गेलेलं आहे। अशा पद्धतीचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, जाडसर आपल्याला ठेवायचं नाही आहे, एकदम पावडर करून घ्यायचे आहे। तर आता आपण त्यामध्ये बेसन घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी मसाला घेतलेला आहे, घरगुती मसाला घेतलेला आहे आणि 2.5 चम्मच मी मसाला घेतलेला आहे, छोटे चम्मच आहेत 2.5। त्यानंतर इथे मी 1 चम्मच हळद घेणार आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये जास्त मसाले घालायचे नाही आहेत। आणि आता आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण छान असं सर्व हे एकजीव करून घेऊयात, सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता किती कमी साहित्यामध्ये आपलं हे मसाला आहे तो तयार झालेला आहे। तर छान आता आपलं मिक्स करून झालेलं आहे। तर बघू शकता इथे मी शेंगांमधलं पाणी आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे आणि ते पाणी न फेकता त्याचा आपण पीठ मळण्यासाठी देखील उपयोग करू शकतो। तर आता आपण ह्याला पीठ लावून घेऊयात, शेंगांना पीठ आता आपण लावून घेऊयात आणि अजिबात शेंगांमधलं पीठ आहे ते पडत नाही, एकदम मस्त असं त्याला चिटकून राहतं।
तर अशा पद्धतीने आपण सर्वकडे लावून घ्यायचं आहे। बघू शकता ऑलमोस्ट आपल्या सर्व शेंगांना पीठ लावून झालेलं आहे। एकदम परफेक्ट आपलं पीठ आहे ते तयार केलेलं आहे। तर बघू शकता आता सर्व शेंगांना आपल्या पीठ लावून झालेलं आहे आणि एकदम थोडंसंच आपलं 1 चम्मच असं पीठ उरलेलं आहे फक्त। तर आता आपण ह्यांना फ्राय करून घेऊयात शेंगांना आणि शॅलो फ्राय करून घ्यायच्यात आपण शेंगांना। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल छान आता आपण गरम करून घेऊयात आणि थोडंसं असं पॅन आहे ते फिरवून घेऊयात आणि गॅस आहे ते आपण मीडियम फ्लेम वरती ठेवणार आहोत। आणि आता आपण एक एक शेंग आहे ती तेलामध्ये सोडूयात। जेवढ्या आपल्या पॅन मध्ये शेंगा राहतील तेवढ्या आपण पॅन मध्ये शेंगा ठेवणार आहोत आणि थोडंसं वरून आहे ते तेल सोडून घेऊया। जेवढं आपल्याला तेल लागेल तेवढं आपण वरून तेल सोडून घेणार आहोत। तर बघू शकता आपल्या एक साइडने शेंगा आहेत त्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत। आता आपण पलटी करून घेऊयात। दुसऱ्या साइडने आपण शेंगा आहेत त्या शेकवून घेऊयात। अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा पलटून घेतलेल्या आहेत। आता दुसऱ्या साइडने देखील आपण शेंगा आहेत त्या पलटून घेणार आहोत। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या, त्याने माझ्या रेसिपीच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर बघू शकता आपल्या शेंगा आहेत त्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आणि आता आपली रेसिपी आहे ती तयार झालेली आहे। तर कशी वाटली माझी आजची ही नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। चला तर भेटूयात मग अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।